हे बघा, नवऱ्या मुलाकडून आम्हाला फारशा काही अपेक्षा नाहीयेत. फक्त आमच्या राधाला सुखात ठेवावं हीच काही ती अपेक्षा. मुलगा प्रामाणिक असावा, मेहनती असावा, आणि तुम्हाला सांगतो, हा मुलगा निर्व्यसनी असावा. हा, अजून सांगतो. ओ चंदू शेठ, तुम्ही नका लगीन घाई करू. बोलणी आलो. मग मी काही बोलू नको का? बोल, पण जरा हळू. आणि तू कशाला काळजी करतेस? तर तिने तुला इथे घरी आणलंय. तिचं लग्न झाल्यावर ती गेली तर मी काय तुला हाकलणार नाही. या बरं बरं. पण पोरीची काळजी वाटते ग आता. लग्नाचं वय झालं आता तिचं. हा, मी काय म्हणतो ते, बरं ते मुलगा आहे ना, मुलगा असा एकदम असा राजबिंड पाहिजे असा. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा असा. चला, भाज्या चिरून झाल्या, मी निघतो. असा नोकरासारखा. तुम्हाला नोकर हवा की नवरा हवा? एकूण एकच ना. नवरा काय नोकर काय एकच. शेवटी नवरा हा बायकोचा नोकरच असतो, है की नाही? ओ ओ ओ, काय काय चाललंय? काय जाऊ का मी आता? हो हो. अजून भांडे कुठे घासलीस रे? अरे घासली तेवढी बास झाली ना रे. आता 4 पाव खाल्ले, त्याच्यासाठी एवढी कामं करायची का? केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. करतो की. हा, आता शॉवरची मज्जा. घास भांडे. डिशक्याव. हा, असा बायकोच्या धाकात राहणारा असावा. हे घे, आणखीन एक डबा घास. चिटिंग आहे. इकडे रे. भांडी एकदम लखलखीत पाहिजे. स्वतःचा चेहरा दिसेल ना इतकी स्वच्छ. हो हो, कळलं मला, कळलं. स्वच्छ धुवायची म्हणून बसा बसा साबणच लावू नकोस. पाण्यातून काढा दे, नाहीतर डाग तसेच राहतात साबणाचे. हा, माहिती आहे मला सगळं माहिती आहे. कुठं बसवलं? फुकट आहे म्हणून कसंही वापरू नकोस पाणी. वाया जात. हा, तेवढं कळतं मला. कमी वापरतोय पाणी. ताई, हा भांडे नाही घासत आहे. मग काय करतोय मी? भांड्यांवर काय तबला वाजवतोय?
हा तू आज जा, आज जा. जेवायला वापरतो आम्ही भांडी. मला एकही डाग नको या भांड्यावर, समजलं ना? साबण पण व्यवस्थित काढ भांड्यावरनं. हो हो, हा ऐकू आलं, आलो. स्वच्छ करतो तुमची सगळी भांडी. मी आधीच म्हटलेलं, एक जरी डाग राहिला ना तरी सगळी भांडी परत धुवायला लावेल. मग कुठे डाग राहिलाय? हे बघा एकदम स्वच्छ केली आहेत. नुसतं छान छौकी कपडे घालून माणूस मोठा होत नाही, कष्ट करावे लागतात. काय चाललंय? काम कर, टाइमपास नकोय. काप. कसं? दातानी? नाही म्हणजे सुरी मिळाली तर जरा चिरायला बरं होईल ना. हा एक मिनिट. ते हे खाली ते कटर पॅड असतं ते मिळालं तर जरा चिरायला. अजून एक. नाही म्हणजे आता मी ही कोथिंबीर कापणार, त्याची देठं खाली सांडणार, तुमची फरशी खराब होणार, तुम्ही चिडणार, मला अख्खी फरशी पुसायला लावणार, मग माझा त्याच्यात जीव जाणार. त्यापेक्षा एखादं वर्तमानपत्र आधीच मिळालं तर बरं होईल. बाकी अरे बापरे, एका हेकेखोर मुलीने केला निरागस आणि भोळ्या भाबड्या मुलाचा छळ. ओ हो 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 हो, काय भयंकर बाग. काप.
चंदूशेठ, पुरेकर म्हणावं तिला आता. चांगल्या घरचा दिसतोय बिचारा. प्रामाणिकपणे ती सांगेल ते करतोय तो. किती ताणायचं रे असं माणसाला. ए माई, अगं राधा आहे ती, हं? आणि राधाने ठरवलं म्हणजे आता त्याची काही सुटका नाही. वाचव रे. काय? उठ, बाजारात जायचंय. हो काका तुम्हा मी नको नको नको. नाही नाही नाही. ए, 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 ऐक ना. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, दादा कशी दिली फ्लावर? 40 रुपये. 40? 30 ला द्या. ताई 40 रुपये ठीक आहे. नाही हो, 30 चा भाव आहे. ताई परवडत नाही. मी काय म्हणतो, 50ला द्या आणि विषय संपून टाका. 50? 50 काय 50? कोण देणार आहे? तू देणार आहेस? आहेत का खिशात? मिसळ चोरतोस. त्या दिवशी नव्हते. गप्प बस. बरं मग फ्लावर देऊ की नको? द्या, पण 30 पेक्षा 1 रुपयाही जास्त देणार नाही. ताई तेवढी खरेदी पण नाही माझी. मला सगळे भाव माहिती आहेत हो. तुम्ही देणार आहात का सांगा, नाहीतर मी जाते दुसरीकडे. बरं घ्या. याला द्या. हे काय? ए, आणि इकडे. नको नको. काय? आण. हे काय? हा, ते ऊन लागतंय खूप. आहे का? थोड्या वेळ काय उन्हात आला तर लगेच ऊन लागलं. हे एसीत गाडी चालवायची सवय आहे ना. असं असं जरा उन्हात फिर, जरा पायपीट कर, तेव्हा कळेल किती कष्ट करते मी. किती कष्टाने मी मिसळ बनवली, जी जी तू चोरलेलीस. चल सोड. आणखी सामान आणायचंय आपल्याला. उचल. अजून? हो. आता अजून काय घ्यायचंय? काय घाव जेवण आहे का? चला ना आता घरी जाऊ. दमायला होतंय मला. किती झालेत? 150. आता जाऊ ना घरी. राधा, घरी जाऊ ना आता. आणखीन सामान आणायचंय. उचल. नको ना. हॅलो हॅलो. ती बाजारातून आली की सांगतो. हे घ्या, यांना फोन करा. ते दिवसभर इथेच आहेत. दरवर्षी ते वाढदिवसाला दानधर्म करतात. तेवढंच राधांच्या अनाथ मुलांना हातभार लागेल. चला येऊ मी. हा. चल. आश्रमासाठी मदत, हे लक्षात ठेवायला हवं. बिट्टीच्या अनाथ आश्रमासाठी मदत. हा, लक्षात ठेवतो. ओ चंदूशेठ, अहो तुम्हाला नाही कळायचं म्हणजे लक्षात नाही राहायचं. आणा इकडे, आणा माझ्याकडे. माझ्या लक्षात नाही राहणार. हा, तुला दिसणार आहे का? दिसत नसलं म्हणून काय झालं? मी सांभाळते. आणा इकडे. नाही नाही, काय नको. तू कुठेतरी ठेवून देशील, ते परत मला लक्षात ठेवायला लागेल. अजिबात नको. तुम्ही लक्षात ठेवणारच नाही मुळी. तू आहे ना माई, तू मला ना सारखं सारखं त्रास देऊ नको. पहिलेच सांगतोय. हा, टाइम प्लीज. टाइम प्लीज बिम प्लीज. अहो जादूशेठ, मी बोलतोय. हे बघा, माझ्याकडे द्या. माझ्या लक्षात पण राहील आणि मला दिसेल पण.
चंदूशेठ, हा. पिशवीतलं सगळं सामान व्यवस्थित आहे ना, एकदा चेक करून घ्या. पिशवी? अगं पिशवी कुठे आहे? अरे हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. काय दमलो दमलो. काय ऊन आहे, वारा नाही. हवा काय. कळवळलं ग पोरग. अख्खं बाजारभर फिरवलं का त्याला? चंदूशेठ, हा हा. चंदूशेठ पाणी द्या ना. तुला काय झालंय दमायला पाणी मागतेस? चंदूशेठ मला नाही हो, त्याला पाणी द्या. हा चांगलं द्यायचं, देतो देतो. नाही नाही, नको नको. काही पाणी बिणी देऊ नका, मला इथनं जाऊ द्या. झालं माझं सगळं काम करून, चाललो मी. अरे बापरे, निघा. हे बघा, आता मी काही नाही मदत करू शकत. मला सगळं कळलं, मला तुमचा त्रास कळला, मला कष्ट कळले. इथून पुढे असं नाही होणार, चुकलं माझं. थँक्यू. हा ओके. काम नाही सांगत आहे. हा तुझा पगार. यातले मिसळीचे पैसे कापलेत. हा उरलेला तुझा पगार आहे. प्रामाणिकपणे काम करते मी, कुणाचेही हक्काचे पैसे मारत नाही. नाहीच नाही, पण याची गरज नाही. राहू द्या, थँक्यू. राहू दे का राहू दे? मोठा जागीरदार आहेस का? गपचूप घे, नाहीतर परत कामाला लावे ना. नको नको, घेतो. एक्सक्यूज मी. आता रितसर पैसे देऊन एक मिसळ खाऊ शकतो ना? तुम्हाला नको सांगू रे. बिट्टी बिट्टी बिट्टी, तुला आहे ना मला महत्वाचं सांगायचंय. काय महत्वाचं? काय चंदूशेठ? महत्वाचं काय? माझा फोन. थँक्यू. एक मिनिट. आता काय, मीच खाल्लेल्या मिसळीची भांडी पण मीच घासायची का? ते मी काय विसरलं ते आठवतंय. माई, किती एक्स्ट्रा पाव? अगं कसलं काय, तुझ्या भीतीने काहीच मागितलं नाही त्यांनी. हे काय? हिशोब बरोबर. चला माई, येतो. बरं बरं, हा. सांभाळून जा रे. हो हो, काळजी घ्या. मला फोन आला, हा मी घेतला. हा मग मला फोन आला की मी फोन केला? चंदूशेठ, हा? तुम्ही फोनचं काहीतरी बोलत होता. कोणाचा फोन होता? अच्छा, तुला फोन आला होता? मला नाही, तुम्ही म्हणत होता ना फोन आला गेला. कोणाचा होता? अच्छा, मला फोन आला होता. पण मला कोणाचा फोन आला होता? मला फोन थांबा, आठवतो. बघा, मी बोललोच होतो ना
की तुम्ही विसरणार, म्हणूनच मी ती गोष्ट लक्षात ठेवली आणि नोट ठेवली. नोट. कसली नोट? अगं बिट्टी, ते आपल्याला अनाथ आश्रमासाठी मदत पाहिजे ना, तर एका माणसाने ना नंबर दिलाय नोटीवर. हो, कुठे ती नोट? ती नोट ती नोट मी आपल्या पैशांच्या डब्यात ठेवली आहे.